पंढरपूर करकम रोडवरती हिरव्यागार वनराईनं रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय। हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी, चिकन थाळी, मच्छी थाळी, राईस प्लेट, गावरान चिकन थाळी, काळा मसाला, तंदुरी, चिकन टिक्का, त्याचबरोबर 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉनव्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं 31 डिसेंबर ते 10 जानेवारी 2024 पर्यंत खास ऑफर। यामध्ये स्पेशल चिकन 65 फक्त 100 रुपये आणि चिकन थाळी फक्त 100 रुपये, तसंच वाढदिवस, अॅनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र अशा हॉलची सुविधा उपलब्ध। चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया। आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड, शंकरनगर, करकम। संपर्क 7700909999। त्याला बळ म्हणजे आता आपण बघतोय एवढ्या दुष्काळ आणि एवढी उष्णता वाढलेली आहे, पिकं पाण्याला आलेले आहेत भरपूर, आणि त्याच्यामुळं पाण्याचं नियोजन झालं पाहिजे आणि बऱ्यापैकी खासदार साहेबांच्या हातात आणि आमदार साहेबांच्या हातात असतं आहे। आता मागच्या वेळेस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही सगळी टीम घेऊन गेलो। त्या टायमाला खासदार रणजितसिंह लिंबाळकर असतील, बबनदादा असतील, संजय मामा आणि प्रशांतराव परिचारक, आम्ही सर्वजण मिळून, आणि तिथे गेल्यावर आम्ही दुसरं काहीच मागितलं नाही। फक्त आम्हाला सांगितलं की नदीकाठला लाईट 6 तास झाली पाहिजे, जिथं पाणी राखीव ठेवलं आहे तिथं तिने म्हटले 2 तास द्यावी, तिथेही 4 तास करा म्हणून आम्ही त्यांना विनंती करतो आहे। तर पाणी खऱ्या अर्थानं उजनीत आता प्रत्येक वर्षी 110% उजनी जरी भरलं तरी 6 ते 7 महिन्यात आपल्याला ती उजनी मायनसमध्ये येते, आणि पहिलं 2-2 वर्ष आपल्याला ते पाणी टिकत होतं उजनीतलं। आता पाण्याचा उचल वाढलेला आहे, पाण्याची मागणी वाढलेली आहे, त्याच्यामुळं हेच सरकार करू शकते की आपल्याला पाणी एकत्र आणून उजनी धरणात कसं पाणी जास्तीत जास्त साठेल किंवा शिल्लक राहील आणि बाहेर पाणी वायपट जाणारं पाणी कसं वाचवता येईल, तेवढे आम्ही त्यांना विनंती करतो। महायुतीचे घटक पक्ष म्हणून तुम्ही मागील वेळी माध्यमाशी बोलताना निधी वाटपाबाबत खदखद व्यक्त केली होती, त्यांच्या कार्यकर्त्याचा फटका बसू शकेल असं देखील सांगितलं होतं, काय वाटतं? ती खदखद अजूनही आहे। मी त्यांना मगाशी आमची मिटिंग झाली, त्यांना मी सांगितलं की बाबा महायुतीमध्ये निधी वाटप करताना थोडं पार्सलिटी होती, तर आता आमचं मत आमच्या कार्यकर्त्या, आमच्याही ग्रामपंचायत प्रत्येक भागात असतात, आणि मग त्या ग्रामपंचायतीला निधी आम्हाला पण मिळाला पाहिजे, आमच्या कार्यकर्त्याला मिळाला पाहिजे आम्हाला म्हणण्यापेक्षा। तर त्यांनी तो शब्द मला दिला की इथनं पुढं तसं काही होणार नाही। जो निधी सोलापूर लोकसभा असेल, माढा लोकसभा असेल, जेवढा पंढरपूर तालुक्यासाठी निधी असेल त्याच्यात काही तुम्ही जी मागणी करताल ते सुद्धा आम्ही पूर्ण करू। पाटील यांनी उपस्थिती लावली नाही, त्यांचा बॅनर फोटो देखील आहे, आमंत्रण नसल्याची चर्चा सुरू आहे। तसं काही नाही दीपक आबा, हा काय जिल्ह्याचा मेळावा नव्हता, हा मेळावा फक्त माझा वैयक्तिक होता। आपल्या कार्यकर्त्याची बैठक होती आणि पदाधिकाऱ्याची बैठक मी लावलेली होती, आणि आपण राज्याचे नेते मंडळीचे सगळ्याचे फोटो टाकलेले आहेत। जिल्ह्याचा मेळावा नव्हता, त्यामुळे दीपक आबाचा फोटो नसेल, त्यामुळे तिथं काही विषय नाही। जिल्ह्यातील मोहिते पाटील गट हा आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे, त्या प्रवेशाकडे कसं बघताय? नाही, आता हो का राजकारण शेवटी हे चालत राहणार आहे, कोण तर उभा राहणार, कोण तर निवडून येणार, पडणार, ह्या सगळ्या गोष्टी चालत राहतील। थोडं एकमेकाचं मतभेद राहतात, एखादा गट इकडचा तिकडं जातो, तिकडचा इकडे येतो, ह्या सगळ्या गोष्टी राजकारण चालत असतं। त्यामुळं आता जरी काय मोहिते पाटील जरी विरोधात गेले असले तरीसुद्धा बाकीचा विचार केला खाली स्थानिकला, तर आता सगळ्यात आमदार माढा मतदारसंघात आमदार कोणाचे जास्त आहेत, तर राष्ट्रवादी आणि भाजपचे आमदार जास्त आहेत, सोलापूर असेल, माढा असेल, तर त्यामुळं आमदार सगळे खासदार रणजितसिंह लिंबाळकरांबरोबर आहेत, त्याच्यामुळं आणि आपले राम सातपुते साहेबांबरोबर आमदार सर्व आहेत, त्याच्यामुळं बऱ्यापैकी लीड प्रत्येक तालुक्यातनं प्रत्येक भागातून माढा असेल, सोलापूर असेल, कल्याणकाळे गट हा किंग मेकर ठरतो त्यावेळेस। होय, मग पुढच्या विधानसभेला कल्याणकाळे माढ्यामधनं आम्हाला आमदारकीला उतरली तो त्या टायमाला बघूया ना। आता लोकसभा इलेक्शन आहे, आता कार्यकर्त्यांना आणि सगळ्यांना आता कामाला लागा म्हणून सांगितले, लोकसभा झाल्यानंतर विधानसभेचं पुढं ठरवू। माढा आणि सोलापूर लोकसभेमध्ये कितपत लीड कल्याणकाळे गट? आता आकडेवारी सांगितली परत दुसरी करते, पण एवढं होईल 100% लीड चांगल्या पद्धतीने दिलं जाईल। मागच्या वेळी जसं लीड मिळालं भाजपला, त्याच पद्धतीने ह्यावेळीसुद्धा माढा आणि सोलापूर चांगलं लीड ह्या दोन्ही उमेदवारांना चांगलं जाईल पंढरपूर भागातून। तर या निवडणुकीमध्ये विठ्ठल परिवारची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे। आपले सहकारी असले भगीरथ भालके त्यांनी अजून कोणती भूमिका घेतली आहे, काय कसं बघतो?
आम्ही परवा आपण मिटिंगला आलाच होता. आम्ही प्रत्येक गावातल्या मिटिंगा घेतल्या, कार्यकर्त्यांना बोलवून विठ्ठल हॉस्पिटल ट्रस्टवर आमची मिटिंग झाली. 2 दिवस मिटिंगा चालल्या, दोन्ही मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना बोलवलं होतं. आता आमचा परिवार हा एक संघच आहे. आम्ही काय मतभेद आमचे आहेत असे नाही. आमच्या परिवारातला काय उमेदवार सध्या कोण उभा राहिलेला नाही. उद्या समजा उद्या विधानसभेला परिवारातला उमेदवार उभा राहिला तर आमचा परिवार हा असा एक संघ दिसेल. त्याच्यामुळं आता जरी नेतेमंडळी बाजूला असली तरी ते नेतेमंडळीचा काय अजून त्यांच्या वैयक्तिक अडचणी काय प्रॉब्लेम आहे त्या सगळ्या मिटअप करण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहे. पण एवढंच सांगतो, परिवार हा एक संघ आहे आणि आमच्या परिवारामधला कुठलाही उमेदवार सध्या उभा राहिलेला नाही. उद्या विधानसभेला परिवारातला उमेदवार उभा राहिलेला असेल, समजा भगीरथ बालके पंढरपूर मंगळवाड्यामधून उभा राहिले तर त्यांच्या पाठीमागं एक संघानं परिवार उभा राहील. सर, शेवटचा प्रश्न. केंद्र सरकारच्या नियोजनावर शेतकरी नाराज आहे. मग त्या शेतकऱ्यांचा कुठेतरी फटका बसला असं वाटतंय माडा. काही ठिकाणी थोडी नाराजी दाखवली जाते, पण नाराजी दूर व्हायला लागली. आता आज मी मागच्या 8 दिवसात फिरत होतो आणि आज फरक पडायला लागला. कारण आज आपण बघतोय शेतकरी नाराज हा कुठं क्वचित आपल्याला बघायला मिळते. पण इतकी नाराजी वगैरे काय राहणार नाही. कारण आपल्याला उद्या शेतकरी पण सुज्ञ शेतकरी आहे. उद्या शेतकऱ्यांनी ओळखले केंद्रात सरकार कोणाचं येणार आहे तर भाजपचं सरकार येणार आहे. उद्या आपल्या अडचणी आता रस्त्याच्या अडचणी सगळ्या सुटल्या, दळणवळण एकदम सोपं झालेलं आहे. आता उद्या पाण्याचा प्रश्न कोण सोडवू शकणार आहे तर उद्या हे भाजपच सरकार सोडवू शकणार आहे. आणि मग अजितदादा साहेब तिथं असल्यामुळं नक्कीच आपला मेन विषय शेतकऱ्याचा पाण्याचा विषय आहे. आणि पाण्याचा विषय सोडवायचा असेल तर नक्कीच शेतकऱ्यांच्याही लक्षात आलं की बाबा आपल्याला भाजपशिवाय पर्याय नाही. त्याच्यामुळे बऱ्यापैकी आता शेतकऱ्यांची समजूत निघालेली आहे.